नमस्कार मित्रांनो 10वी नंतर जर तुम्हाला डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर डिप्लोमाची रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झालेली आहे। तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहे। मित्रांनो, आपल्या चॅनल जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला ही वेबसाईट तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। ओके, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला डिप्लोमाचं वेळापत्रक दिलेलं आहे। तर शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता प्रथम वर्ष तुम्हाला इथे डिप्लोमाचं वेळापत्रक इथे दिलेलं आहे। ओके, याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने PDF ओपन होईल। तर याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे। ती सर्व माहिती तुम्हाला मित्रांनो वाचून घ्यायची आहे। तर इथे तुम्हाला दोन पर्याय दिलेले आहेत, पर्याय 1 आणि पर्याय 2 असं तुम्हाला दिलेलं आहे। तर तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला जर ऑनलाईनच व्हेरिफिकेशन करून घ्यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला स्क्रुटिनी मोड हा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जर कॉलेजला जाऊन जर तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं असेल तर तुम्ही पर्याय 2 हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष स्क्रुटिनी म्हणजे फिजिकल मोड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। ओके, तर ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला हा ऑप्शन कशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे त्याबद्दल आपण माहिती बघणारच आहे पुढे। त्यानंतर खाली तुम्हाला इथे प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे उमेदवार असाल किंवा जर महाराष्ट्र राज्याबाहेरील जर उमेदवार असाल तर तुम्हाला 400 रुपये इथे फी भरावं लागेल। आणि जर तुम्ही मित्रांनो रिझर्व कॅटेगरीमध्ये जर फॉर्म भरत असाल तर इथे सर्व कॅटेगरीचं नाव दिलेलं आहे। तर याच्यापैकी जर तुमची कॅटेगरी असेल तर तुम्हाला इथे 300 रुपयाची फी भरावं लागेल। ओके, तर अशा पद्धतीने इथे ही माहिती दिलेली आहे। त्यानंतर इथे तुम्हाला वेळापत्रक दिलेलं आहे। तर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी तुम्हाला 20 मे पासून ते 16 जूनपर्यंत करायचे आहे। त्यानंतर व्हेरिफिकेशनसुद्धा तुमचं 20 मे पासून ते 16 जूनपर्यंत असणार आहे। ओके, तर मित्रांनो आता जे तुम्हाला वेळापत्रक दिलेलं आहे तर याच्यामध्ये नंतर बदलसुद्धा होऊ शकतो। जर या वेळापत्रकामध्ये जर बदल झाला तर तुम्हाला याच वेबसाईटवरती तुम्हाला चेक करायचं आहे। ओके, तुम्हाला इथेच तुम्हाला अपडेट भेटून जाईल। जर या वेळापत्रकामध्ये जर बदल झाला तर व्हेरिफिकेशन तुम्ही इथे 2 मोड तुम्हाला दिलेले आहेत। तुम्ही जर स्क्रुटिनी मोड जर तुम्ही सिलेक्ट केला तर तुम्हाला कॉलेजला जायची गरज पडणार नाही। ओके, तुमचं जे आहे ते ऑनलाईनच व्हेरिफिकेशन होणार आहे। जर तुम्ही मित्रांनो प्रत्यक्ष स्क्रुटिनी म्हणजे फिजिकल मोड जर तुम्ही सिलेक्ट केला तर तुम्हाला कॉलेजला जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत। त्यानंतर 18 जूनला तुमची मित्रांनो प्रोव्हिजनल मेरिट टेस्ट लागणार आहे, म्हणजे तुमची तात्पुरती गुणवत्ता यादी लागणार आहे। ओके, तर या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची माहिती फॉर्म भरताना चुकणार आहे तर त्यांनी 19 जूनपासून ते 21 जूनपर्यंत तुमची करेक्शन करून घ्यायचे। ओके, तर ज्यांनी स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला असेल तर त्यांनी ऑनलाईनच लॉग इन करून तुमची माहिती तुम्हाला चेक करून घ्यायची आहे। ओके, जर माहिती चुकली असेल तर ती तुम्हाला माहिती करेक्शन करून तुम्हाला तिथे सबमिट करावं लागेल। जे विद्यार्थी फिजिकल मोड सिलेक्ट करणार आहे तर त्यांनी ज्या कॉलेजमध्ये व्हेरिफिकेशन केलं असेल तर त्याच कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ती माहिती तिथे तुम्हाला चेक करून घ्यायची। ओके, आणि तुम्हाला तिथे व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे। आणि त्यानंतर 23 जूनला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। ओके, तर या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव असतील तर तेच विद्यार्थी कॅप राऊंडसाठी पात्र असणार आहेत। तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। त्यामुळे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली तुम्हाला इथे महत्त्वाचे पॉईंट दिले आहेत। जर तुम्ही विजे NT त्यानंतर OBC SBC त्यानंतर SEBC या कॅटेगरीमधून तुम्ही येत असाल तर मित्रांनो तुमच्याकडे एक व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असलं पाहिजे। तर 31 मार्च 2024 पर्यंत त्याची व्हॅलिडिटी असली पाहिजे। ओके, तर तुमच्याकडे चालू फायनान्शियल इयरचं आणि तुमच्याकडे चालू नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असलं पाहिजे, तरच तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून कन्सिडर केलं जाणार आहे। ओके, जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला ओपनमध्ये कन्सिडर केलं जातं। तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर ज्यांच्याकडे EW सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा तुमच्याकडे मित्रांनो 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असलं पाहिजे। ओके, तर अशा पद्धतीने इथे हे महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत। तर हे सर्व माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे। जर तुम्हाला फॉर्म भरताना काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तुम्हाला इथे या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता। तर आता आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहे। तर सगळ्यात पहिले तुम्ही वेबसाईट ओपन करून घ्या। तर इथे तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल। तर इथे तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन असं तुम्हाला दिसेल। ओके, तर इथे तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे। तर सगळ्यात पहिले तुमचं नाव इथे फिल करा।
तर तुमच्या 10वीच्या मार्क्सवरती जसं नाव आहे तेच नाव तुम्हाला इथे फिल करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथे ईमेल आयडी फिल करा. पुढे तुमचा मोबाईल नंबर इथे फिल करायचा आहे. त्यानंतर तुमचं इथे स्टेट निवडा. तर महाराष्ट्र तुमचा इथे 1 नंबरला तुम्हाला दिसेल. ओके, तर महाराष्ट्र स्टेट असेल तर इथे तुम्हाला ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुढे तुम्हाला इथे पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे. तर पासवर्ड तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे. तर इथे तुमचा पासवर्ड तुम्ही तयार करा. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड इथे परत पासवर्ड तुमचा इथे फिल करा आणि पुढे तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरला एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे एंटर OTP या बॉक्समध्ये तुम्हाला इथे फिल करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर तुमच्या मोबाईल नंबरला तुमचा ॲप्लिकेशन येऊन जाईल. ओके, तर आता इथे तुम्हाला क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड फिल कन्फर्म युअर इन्फॉर्मेशन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला तुमचा युजर नेम फिल करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा इथे पासवर्ड तुम्ही इथे फिल करा. नंतर एंटर कॅप्चामध्ये इथे तुम्हाला 7 + 10 तर इथे 17 होतात. तर तुम्ही इथे फिल करा. ओके, तर तुम्हाला इथे दाखवेल त्यानुसार तुम्ही इथे माहिती भरा आणि पुढे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर आता इथे तुम्हाला ॲप्लिकेशन स्क्रुटिनी मोड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा. ओके, तर तुम्हाला इथे 2 मोड दिलेले आहेत, ई स्क्रुटिनी मोड आणि फिजिकल स्क्रुटिनी मोड. तर तुम्ही मित्रांनो जर ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला तर तुमचं व्हेरिफिकेशन ऑनलाईन होऊन जाईल आणि जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड जर तुम्ही सिलेक्ट केला तर तुम्हाला कॉलेजला जावं लागेल व्हेरिफिकेशनसाठी. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला जो ऑप्शन निवडायचा असेल तो ऑप्शन तुम्ही इथे निवडा आणि त्यानंतर सेव्ह मोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही जर फिजिकल मोड जर तुम्ही सिलेक्ट केला तर तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला इथे सेंटर निवडावं लागेल. तर इथे तुम्हाला जिल्हा तुमचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ते सेंटरचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डेट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यावं लागेल. तर तुम्हाला ज्या तारखेला जमेल तर ती डेट तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. ओके, आणि त्यानंतर डेट इथे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो अशा पद्धतीने स्लॉट येतील. तर इथे स्लॉट 1 9 ते 10, त्यानंतर स्लॉट 2 10 ते 11, स्लॉट 3 11 ते 12. तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला इथे टाईम दिलेला आहे. तर तुम्हाला ज्या टाईममध्ये तुम्हाला जमेल तर तो टाईम तुम्ही इथे सिलेक्ट करा. ओके, त्यानंतर सिलेक्ट स्लॉट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला तुमचं सेंटरचं नाव आणि तुमचं डेट वगैरे दिसेल. ओके, जर तुम्हाला रिशेड्यूल करायचं असेल, तुम्हाला डेट किंवा टाईम चेंज करायचा असेल तर तुम्ही इथे रिशेड्यूल या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही चेंज करू शकता. तर आता इथे तुम्हाला माय होम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे खाली स्क्रोल करा आणि इथे तुम्हाला प्रोसीड फर्दर टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर तुम्ही जर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातून जर 10वी उत्तीर्ण केले असेल तर तुम्हाला इथे टाईप ए निवडायचं आहे. ओके, तुम्हाला इथे सर्कल दिलेला आहे यावरती टिक करायचं आहे. जर तुम्ही टाईप ए सोडून जर तुम्ही दुसऱ्या टाईपमध्ये येत असाल तर तुम्हाला इथे वेगवेगळे टाईप दिलेले आहेत, तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. तुम्ही ज्या टाईपमध्ये येत असाल तर तो टाईप तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. ओके, आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर असा इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला 10वीचा जिल्हा तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर 10वीचा तालुका तुम्हाला इथे निवडायचा आहे आणि पुढे तुम्हाला शाळेचं नाव आणि तुमचा शाळेचा पत्ता इथे तुम्हाला फिल करायचा आहे. तर इथे सर्व माहिती तुम्ही भरा आणि पुढे तुम्हाला इथे सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर तुम्हाला इथे तुमची कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची. ओके, तर इथे तुम्ही जर ओपन कॅटेगरी जर फॉर्म भरत असाल तर इथे जनरल या ऑप्शनवरती क्लिक करा. ओके, त्यानंतर तुमच्याकडे जर EW सर्टिफिकेट असेल तर इथे येस करा, नाहीतर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्ही जर रिझर्व कॅटेगरी जर फॉर्म भरत असाल तर इथे क्लिक करा. त्यानंतर तुमची कॅटेगरी तुम्ही इथे सिलेक्ट करा. तर इथे सर्व कॅटेगरीचे नाव दिलेले आहेत. तुमची जी कॅटेगरी असेल ते कॅटेगरी तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट कोणाकडून इश्यू केलेलं आहे ते नाव तुम्ही इथे तुम्ही सिलेक्ट करा. तर तुमच्या सर्टिफिकेट तुम्ही मित्रांनो ज्या ठिकाणी शिक्का दिलेला असतो त्या ठिकाणी तुम्हाला हे नाव भेटून जाईल. ओके, तर इथे तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर सिलेक्ट द कास्ट टू विच यू बिलॉंग, तुमची जात तुम्ही इथे सिलेक्ट करा. तुमची जी कास्ट असेल ती इथे तुम्ही सिलेक्ट करा. ओके, तर इथून तुम्ही जर कॅटेगरीमध्ये जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करण्यासाठी लागणार आहे. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही जर दिव्यांग उमेदवार असाल तर इथे येस करायचं आहे. ओके, तुमचा इथे तुम्हाला टाईप निवडायचा आहे. ओके, जर तुम्ही दिव्यांग नसाल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमचे जर पालक मित्रांनो जर डिफेन्समध्ये असतील तर इथे येस करा, नाहीतर नो ऑप्शन इथे क्लिक करायचं आहे. ओके. त्यानंतर तुम्ही जर अनाथ असाल तर येस करा, नाहीतर नो करायचं आहे. पुढे तुम्हाला इथे 4 डॉक्युमेंट दिलेले आहेत. तर नॅशनॅलिटीसाठी तुम्हाला एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर एक डॉक्युमेंट तुमच्याकडे कंपल्सरी असलं पाहिजे. ओके. तर इथे इंडियन नॅशनॅलिटी, त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, इंडियन पासपोर्ट, बर्थ सर्टिफिकेट. तर तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल तुम्हाला इथे टिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके ऑप्शनमध्ये क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर तुम्हाला इथे तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. ओके. तर सगळ्यात पहिले 10वीचा बोर्ड तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पासिंग इयर तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके. तर तुम्ही आता पास झाले असाल तर 2025 तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे. ओके. तर तुमचे जे पासिंग इयर असेल ते इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं नाव इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल. तुम्हाला इथे मदर नेम, तुम्हाला इथे मदरचं नाव तुम्हाला इथे फिल करायचं आहे. तर तुमच्या 10वीच्या मार्क्ससाठी जे नाव असेल ते नाव इथे फिल करा. त्यानंतर सीट नंबर तुमचा इथे फिल करा. सीट नंबर फिल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते 10वीच्या मार्क्स मला ते भरायचे आहेत. जर तुम्ही 2025 मध्ये 10वी कंप्लीट केली असेल तर तुमचे ऑटोमॅटिक ते मार्क्स येऊन जातील. पण तुम्ही जर त्याच्या आधी जर 10वी कंप्लीट केली असेल तर तुम्हाला इथे 10वीचे मार्क्स भरावे लागतील. तर सगळ्यात पहिले तुम्ही ते मॅथ्सचे मार्क्स तुम्ही ते फिल करा. तुम्हाला इथे किती पडले आहेत ते मार्क्स तुम्ही ते फिल करा. त्यानंतर 100 पैकी तुम्हाला इथे फिल करायचे आहेत. ओके. पुढे तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातील. त्यानंतर सायन्सचे मार्क्स तुम्ही ते फिल करा. त्यानंतर तुम्हाला इथे इंग्लिशचे मार्क्स तुम्हाला ते फिल करायचे आहेत. त्यानंतर SSC ॲग्रिगेट तुम्हाला टोटल मार्क्स तुम्हाला किती पडलेले आहेत ते इथे फिल करा. त्यानंतर टोटल 500 पैकी तुम्हाला किती पडलेले आहेत ते इथे फिल करा. तुमचे पर्सेंटेज पुढे ऑटोमॅटिक येऊन जातील. ओके. तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला मार्क्स फिल करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला जर 10वीला असताना जर टेक्निकल सब्जेक्ट असेल तर इथे येस करा, नाहीतर नो ऑप्शन इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इंटरमिडिएट ग्रेड ड्रॉइंग स्टेटस तुम्ही 10वीला असताना मित्रांनो तुम्ही जर ही एक्झाम दिली असेल ड्रॉइंगची, ओके, तर तुम्हाला इथे येस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. तर तुम्ही दिली असेल तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असलं पाहिजे. ओके. त्यानंतर फक्त HSC आणि ITI विद्यार्थ्यांसाठी इथे माहिती विचारलेली आहे. जर तुम्ही 12वी पास केली असेल तर सायन्समधून तुम्ही पास असाल तर इथे या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर MCBC मधून जर पास असाल तर इथे तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे टिक करायचं आहे. त्यानंतर पास विथ अदर दॅन सायन्स अँड MCBC तर इथे टिक करायचं आहे. ओके. जर तुम्ही 12वी केली नसेल तर इथे पहिल्या ऑप्शन तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर ITI स्टेटस तुम्ही ITI केली असेल तर इथे येस करा, नाहीतर नो ऑप्शन इथे टिक करायचं आहे. आणि पुढे तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड यावरती टिक करा. त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे खाली स्क्रोल करा. त्यानंतर तुमचं नाव दिसेल. इथे तुम्हाला तुमच्या आईचं नाव दिसेल. पुढे तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे फिल करून घ्यायचे. ओके. तर इथे डेट ऑफ बर्थ तुमची इथे सिलेक्ट करा. त्यानंतर इथे तुमचं जेंडर तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मेल आहे का फिमेल आहे ते इथे सिलेक्ट करा. त्यानंतर ॲन्युअल इन्कम तुम्हाला इथे तुमचं उत्पन्न तुम्हाला इथे फिल करायचं आहे. तर इथे 15,000 असेल तर पहिला ऑप्शन निवडा. त्यानंतर 15,000 ते 50,000च्या मध्ये असेल तर हा ऑप्शन निवडा. त्यानंतर 50,000 ते 1,00,000 याच्यामध्ये असेल तर हा ऑप्शन निवडा. ओके. तर तुमच्या रिक्वायरमेंट्स तुम्ही ते ऑप्शन निवडा. त्यानंतर इथे तुमचा धर्म तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुमचा जो धर्म असेल तो इथे सिलेक्ट करा. त्यानंतर मदर टंग तुम्ही इथे विचारलेले आहे तर तुमची मातृभाषा इथे तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला TFWS म्हणजे शिक्षण शुल्क माफी योजना जी आहे. ओके. तर या जागांसाठी अर्ज करायचा आहे का? जर करायचं असेल तर येस ऑप्शनमध्ये क्लिक करा. तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली असलं पाहिजे. ओके. तरच तुम्ही ते येस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते आपण शहरी किंवा ग्रामीण क्षेत्राचे आहात का? तर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर इथे रुरल ऑप्शनमध्ये क्लिक करा. तुम्ही जर शहरी भागातील असाल तर इथे अर्बन ऑप्शनमध्ये क्लिक करा. त्यानंतर तुमचा ॲड्रेस तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर तुमचा जिल्हा इथे ऑटोमॅटिक आलेला आहे. त्यानंतर तालुका इथे निवडा. तुमचं गावाचं नाव तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही तुमचा पिनकोड तुम्हाला इथे फिल करायचा आहे. ओके. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर तुम्हाला ते तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो फोटो अपलोड करताना तुमचा फोटो असा व्हाईट बॅकग्राऊंडचा असला पाहिजे आणि फोटोच्या खाली तुमची इथे साईन पण असली पाहिजे. ओके. तर तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो घ्यायचा आहे आणि तो तुम्ही व्हाईट पेपरवरती चिटकवायचा आहे. ओके. आणि त्याच्याखाली तुम्ही तिथे साईन करा. ओके. व्हाईट पेपरवरती फोटो चिटकवा आणि त्याच्याखाली तुम्ही साईन करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तो फोटो स्कॅन करायचा आहे. तर मित्रांनो फोटो स्कॅन करताना तुम्ही फोटोच्या खाली तुमची साईन बनायला पाहिजे अशा पद्धतीने स्कॅन करा. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते
तुम्हाला डायमेन्शन दिलेलं आहे 3.5 सेंटीमीटर आणि हाईट तुम्हाला 4.5 सेंटीमीटर ठेवायचे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही तो फोटो सेव्ह करा, त्याची साईज करा आणि त्याची साईज करताना 50 KB आतच तुम्हाला ठेवायचे. ओके, तर अशा पद्धतीने हे तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि तो तुमच्या फाईलमध्ये तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. तर फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथे चूज फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या फाईलमधून तुमचा फोटो इथे अपलोड करा. त्यानंतर या बॉक्समध्ये मित्रांनो इथे तुमचा फोटो तुम्हाला इथे फिक्स करायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुमचा इथे फोटो तुम्ही इथे या बॉक्समध्ये तुम्हाला इथे फिक्स करायचा आहे. त्यानंतर सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल. तर आता इथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. तर मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्ही साईज 1 MB आतच ठेवायची आहे डॉक्युमेंटची. ओके, आणि फॉर्मॅट तुम्ही इथे JPG, PNG किंवा PDF फॉर्मॅट तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीने तुमच्या फाईलमध्ये तुम्ही डॉक्युमेंट सेव्ह करून घ्या. ओके, आणि त्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर इथे 10वीचा मार्क्स तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तर इथे क्लिक करा. तर इथे तुमच्या 10वीचा मार्क्स तुम्ही इथे अपलोड करा. त्यानंतर या बॉक्समध्ये तुम्हाला इथे ते डॉक्युमेंट तुमचं फिक्स करायचं आहे. ओके, या डॉक्युमेंटमध्ये इथे फिक्स करा आणि त्यानंतर सेव्ह ऑप्शनमध्ये क्लिक करा. सेव्ह केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली असा मेसेज आला पाहिजे. इथे ओके ऑप्शनमध्ये क्लिक करा. तर मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अशा पद्धतीने इथे टिक येऊन जाईल. ओके, तर अशाच पद्धतीने इथे सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून घ्या. तुम्ही ते व्ह्यूसुद्धा करू शकता. ओके, 10वीचं मार्कशीट अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करा. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. ओके, तर बाकीच्या कॅटेगरीला जर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत असेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. तर तुमच्या कॅटेगरीनुसार इथे डॉक्युमेंट येतील. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन येईल. तर तुम्हाला इथे पे नाव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला इथे पेमेंट दिसेल. ओके, तर इथे पे नाव या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येतील. तर तुम्ही इथे UPI कार्ड, त्यानंतर नेट बँकिंग, वॉलेट, तर तुम्हाला ज्या ऑप्शनने पेमेंट करायचं असेल तुम्ही करू शकता. किंवा इथे तुम्हाला QR कोड पण दिलेला आहे. ओके, तर हा QR कोड तुम्ही शो QR कोड या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर इथे कंटिन्यू अँड पे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे GSTचे चार्जेस तुम्हाला इथे लागणार आहेत. तर इथे कंटिन्यू अँड पे या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर असा QR कोड इथे ओपन झाल्यानंतर तुम्ही QR कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट करताना मित्रांनो तुम्ही वेबसाईट रिफ्रेश करू नका. ओके, पेमेंट झाल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक वेबसाईटला रिडायरेक्ट होऊन जाल. ओके, त्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे. प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. ओके, तुम्ही जर फिजिकल मोड तुम्ही जर सिलेक्ट केला असेल तुम्हाला कॉलेजला जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. ओके, तर तुमचा ऑनलाईन फॉर्म आणि तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जा, तुम्ही व्हेरिफिकेशन करून घ्या. ओके, तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघितली आहे. तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनल जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.